भगवान शंकराचा आवडता महिना म्हणजे श्रावण महिना. 2026मध्ये श्रावण महिना कधी सुरू होत आहे, कधी संपत आहे, एकूण किती श्रावणी सोमवार असणार आहे आणि कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ अर्पण करायची आहे, याविषयीची थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे. यंदा 2026मध्ये श्रावण महिना 13 ऑगस्ट रोजी सुरू होत आहे. धार्मिक ग्रंथांच्या मध्ये श्रावणात भगवान शंकर पृथ्वीवर निवास करतात आणि आपल्या भक्तांच्या सगळ्या समस्या दूर करतात. श्रावण महिन्यातला पहिला दिवस खूप खास असतो. महादेवांच्या मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी खूप मोठी रांग या श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवारी असते. तर बघा, 2026मध्ये श्रावण महिना 13 ऑगस्ट रोजी सुरू होत आहे आणि यंदा श्रावण महिन्यात एकूण 4 श्रावण सोमवार असणार आहे. प्रत्येक सोमवारला महत्त्व प्राप्त झालेले आहे. तसं पाहिलं तर हा संपूर्ण महिना महत्त्वाचा असतो. या संपूर्ण महिन्यात महादेवांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. परंतु ज्याला संपूर्ण महिना पूजा करणं शक्य नाही त्यांनी किमान या श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी व्रत करून उपवास करून महादेवांची पूजा करायची आहे. यंदा पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी असणार आहे. दुसरा श्रावणी सोमवार 14 ऑगस्ट 2026 रोजी असणार आहे. तिसरा श्रावणी सोमवार 31 ऑगस्ट 2026 रोजी असणार आहे आणि चौथा श्रावणी सोमवार 7 सप्टेंबर 2026 रोजी असणार आहे. बघा, पहिला श्रावणी सोमवार हा 17 ऑगस्टला असणार आहे आणि पहिल्या श्रावणी सोमवारी शिवामूठ ही तांदूळ असणार आहे. तांदूळ महादेवाला अतिशय प्रिय आहे आणि तांदूळ अर्पण करताना ते नेहमी अखंड अर्पण करायचे आहे. बऱ्याच महिला अजूनही तुकडा तांदूळ घरात वापरत असाल तर पूजेसाठी देखील वापरतात. तर आपल्याला पूजेसाठी अखंड तांदूळ वापरायचा आहे. दुसरा श्रावणी सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी असणार आहे आणि या दिवशी शिवामूठ ही तीळ असणार आहे. बघा, पहिल्या श्रावणी सोमवारी नागपंचमी आलेली आहे आणि दुसरा जो श्रावणी सोमवार आहे, या दुसऱ्या श्रावणी सोमवारी काहीही नाही. तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच 31 तारखेला संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि या दिवशी शिवामूठ आपल्याला हिरवे मूग, जे अखंड हिरवे मूग असतात ते अर्पण करायचे आहे. बघा, 31 तारखेला संकष्टी चतुर्थी असणार आहे आणि चौथा जो श्रावणी सोमवार आहे हा सोमवार 7 सप्टेंबरला असणार आहे. 7 सप्टेंबरला एकादशी आलेली आहे आणि या दिवशी शिवामूठ हे आपल्याला गहू किंवा सातूचे दाणे अर्पण करायचे आहे. काही वेळेला 5 श्रावणी सोमवार येतात, त्यावेळेस चौथ्या सोमवारी गहू अर्पण केले जातात आणि 5व्या सोमवारी सातू अर्पण केले जाते. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक सोमवारी जी शिवामूठ दिली आहे ती अर्पण करायची आहे. आणि यंदा खास करून पहिल्या सोमवारीच नागपंचमी आलेली आहे. नागपंचमी आणि श्रावणी सोमवार हे एकत्र आलेले आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या श्रावणी सोमवारी संकष्टी चतुर्थी आणि सोमवार एकत्र आलेले आहे आणि चौथ्या श्रावणी सोमवारी एकादशी आणि श्रावणी सोमवार एकत्र आलेले आहेत. यानंतर हा श्रावण महिना 11 सप्टेंबरला संपणार आहे. 10 सप्टेंबरला अमावस्या सकाळी 10:33 चालू होणार आहे आणि 11 सप्टेंबरला ही अमावस्या सकाळी 8:56 संपणार आहे. म्हणजेच एकंदरीत 11 तारखेला श्रावणी अमावस्येला हा श्रावण महिना संपत आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.